मी योगिता भोसले, मी लातूरून आली आहे आणि हे शिबिर मी फेब्रुवारीमध्ये केलेलं होतं. त्यावेळेस मी एवढी आजाराने त्रस्त होते की माझ्या म्हणजे अर्धी साईड पेन करत होती, परत थोडंसं मेंटली डिस्टर्ब होते, फॅमिलीमधूनही थोडासा प्रॉब्लेम होता. सगळंच म्हणजे इतकं हे झालं होतं की मला माझ्या भाचीनं सांगितलं होतं शिबिराबद्दल. सुरुवातीला यायला माझी तरी इच्छा नव्हती, पण इथं आल्यानंतर 7 दिवसात सरांच्या गुरुजींचा अध्यात्माचं पूर्ण म्हणजे माइंड फ्रेश होऊन गेलं आणि सरांचे योग प्राणायाम याच्यामध्ये एवढं म्हणजे पूर्ण माझे प्रॉब्लेम क्लिअर झाले त्या 7 दिवसामध्ये. परत त्याच्यानंतर आता जवळपास 6 महिन्यापासून मी रेग्युलर सरांचे ऑनलाईन क्लास करते. त्या क्लासमध्ये माझे टोटल प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत. जर सर म्हणतात की म्हणजे आता काही ह्याच्यामध्ये मी थोडंसं सरांना क्रॉस केलं, पण सर सांगतात की तुमचे म्हणजे साधना वाढवा. सरांच्यामध्ये एवढी क्वालिटी आहे की मला असं वाटतं की त्यांनी जर मला शिष्य स्वीकारलं तर मी गुरु म्हणजे अभिमानानं असं म्हणजे सांगेन की असा गुरु मला लाभला. कारण सरांच्यामध्ये घेण्यासारखं इतकं आहे की त्याला कुठलाही टास्क जसं काही म्हणजे एक चॅलेंज स्वीकारल्यासारखं स्वीकारते त्याने. एवढ्या म्हणजे ह्या वयामध्ये त्यांनी MA कंप्लीट केले. ह्याच्याहून मला असं वाटलं की म्हणजे आयुष्याच्या म्हणजे शेवटच्या ह्याच्यापर्यंत आपण म्हणजे विद्यार्थी असतो, शिकू शकतो. कालच मला लखन सर म्हणले की मॅडम तुम्ही अगोदर केलेलं आहे तर तुम्ही आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. मला सांगते पण खरंच म्हणजे हे शिबिर एक आपल्या आयुष्याला आत्तापर्यंत आपण आजाराने एवढं म्हणजे दवाखान्यात पैसे घालवलेत, पण कुठलाही कसलाही म्हणजे हे झालं तात्पुरता रिझल्ट, तात्पुरता म्हणजे तेवढा पुरतं मेडिसिन चालू आहे तोपर्यंत समाधान. पण जेव्हा इथं येतो तेव्हा असं कळते की आपल्याला म्हणजे लाईफ टाईमसाठी आपल्या आजारामधून रिलीफ मिळते. आता मला माझं पेन म्हणजे डावी साईड पूर्ण पेन करत होती, टोटल क्लिअर झाले. परत मला म्हणजे थोडंसं म्हणजे ह्याचाही प्रॉब्लेम होता म्हणजे डोक्याचाही. डॉक्टरनी मला MRI करायला सांगितलं होतं. सर सांगितलं की काही करायची गरज नाही, माझ्यावर विश्वास असेल, फक्त योग प्राणायाम करा, मी सांगितलेले आहार म्हणजे घ्या आणि मी जास्त हे करतो त्याप्रमाणे तुम्ही करत राहा. सरांनी जेवढं ट्रीट केलं त्याप्रमाणे मी केले आणि आज सांगते की मी गेल्या 6 महिन्यापासून एकदाही दवाखान्यात गेलेली नाही. माझं रेग्युलर योग प्राणायाम आहे. परत आहार सर जसं म्हणतात तसं आता काही वेळा म्हणजे माझ्या कामाच्या ह्याच्यामध्ये किंवा माझ्या प्रोफेशनमध्ये मला पाळणं होत नाही, पण जेवढं म्हणजे सर हे करतात आणि सर प्रसंगी इतका असं म्हणजे रागवतात की जसं म्हणजे आपला साधकांचा प्रॉब्लेम असून तो त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे एवढं म्हणजे प्रेमानं रागवतात. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की नाही बाबा हे एवढं म्हणजे पोट तिडकीनं सांगतात तर आपण करायला पाहिजे. त्याच्यामुळे म्हणजे एवढं ह्याच्यानं केलं, जेवढं तुम्ही चांगलं कराल, जेवढं तुम्ही योग प्राणायाम आहार सर जेवढं हे करतील, ऑनलाईन क्लास करा, सरांच्या सोबत राहा आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त 3 महिने एक 90 दिवस सर सांगतात की 90 दिवस करा. 90 दिवसात तुम्हाला जो अफलातून रिझल्ट मिळतो तो कुठल्याही दवाखान्यात मिळत नाही. त्याच्यामुळं मी असं आता माझ्या विकास बिराजदार त्यानं मला 1 महिन्यापासून मला सांगत होता. मेमध्ये आमच्या कोर्टाला सुट्ट्या होत्या, त्यावेळेस मी सरला सांगितलं माझ्या जवळपास आता म्हणजे मला बघून माझे म्हणजे कामाची स्पीड किंवा दिवसभर माझं फिरणं बिलकुल म्हणजे न थकता इतकं एनर्जेटिक काम करते, पण बिलकुल न थकता हे असल्यामुळे माझे वकील असं मला म्हणत होती की मॅडम काय म्हणे तुम्ही काय म्हणजे कुठली संजीवनी खाल्ली. मला संजीवनी जर खायची असेल तर औरंगाबादला जा. आम्ही माझ्या जवळपास 8-10 लोक आम्ही तयार झालो होतो, माझे सगळे वकील. पण सरांचं मेमध्ये क्लास झालाच नाही. त्याच्यामुळं परत आम्हाला कोर्टाला सुट्ट्या नसल्यानंतर कोणाचं झालंच नाही. पण जेव्हा नेक्स्ट वेळेस कोर्टाच्या सुट्ट्या येतील तर आमच्या 8-10 जण वेटिंगमध्ये आहेत. मी टोटल सगळ्या लोकांना इथे घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. प्रयत्न नाही, गुरुजी म्हणतात प्रयत्न नाही, मी आणेन, तेवढ्या लोकांना आणेन, जेवढं माझ्याच्यानं होईल तेवढं मी सरांच्या सोबत गुरुजींच्या सोबत सामाजिक कार्य करण्याचा काल एक संकल्प केला मी की मी जेवढं म्हणजे माझ्याच्यानं समाजकार्य होईल तर हे असं समाजकार्य करेन, जेवढे माझ्याच्यानं होतील तेवढ्या लोकांना मी ह्याच्याशी जोडेन. एवढं बोलून मी संपवते.